Hello friends, welcome to my YouTube channel जस्ट क्रिएटिव्ह दीपिका. आज आपण पूर्ण व्हेजिटेबल्स आणि हे बिर्याणीची राईस आहेत. व्हेजिटेबल बिर्याणी टाईप बनवतो आहे आणि त्याला मी एक माझा ट्विस्ट देणार आहे. म्हणजे नाही का, व्हेजिटेबल प्लस याच्यात तुरीची डाळ आहे आणि मुगाची डाळ आहे आणि प्लस हे मसाले आहेत आणि याच्यामध्ये टमाटर आहे, गोबी आहे, अजून बीन्स आहेत, अजून गाजर आहे आणि हा बटाटा आहे, कांदा आहे, अजून हे अद्रक लसूणची पेस्ट आहे. हे सगळं मिळून आपण एक छान प्रकारे व्हेजिटेबल बिर्याणी राईस बनवणार. त्याला स्टार्ट. तर सगळ्यात पहिले तर गॅस ऑन करायचा आहे. हा गॅस छोटा आहे. इकडं आपण स्टार्ट करतोय. ओके, तर सगळ्यात आधी तेल तापत ठेवायचं आहे. याला बऱ्यापैकी तेल लागेल. सगळ्यात आधी तेलामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, अद्रक लसूणची पेस्ट, हे थोडेसे शेंगदाणे वगैरे काढलेले आहेत मी, हा बटाटा आहे आणि व्हेजिटेबल्स आहेत. ओके, हे सगळं आपण मिक्स करणार आहोत आणि फ्राय करायचं छानपैकी. सो हे फ्लेम थोडेसे छोटे आहेत, त्यामुळे आता या फ्लेमवर ठेवलं आहे आपण. तेल तपलं की नाही बघायचं आहे आता आपल्याला. झालं आहे बऱ्यापैकी. सगळे द्यायचे कांदा, अद्रक लसूणची पेस्ट टाकली. हे छानपैकी हलवायचं. छान प्रकारे तळला गेला आहे तो, आहे की नाही. आता याच्यामध्ये आपण जिरं टाकतो. हे जिरं, मोहरी आहे, हळद आहे, मसाला आहे आणि तिखट आहे, लाल तिखट आहे. हे आपण नंतर टाकणार. आता याच्यात टमाटर टाकू. चांगला सॉटे करून घ्यायचा हा पूर्ण. हे पण व्हेजिटेबल सगळे टाकायचे त्याच्यामध्ये. थोडा लहान करायचा आहे गॅस.
आता याच्यामध्येच आपल्याला हे मसाल्याने सगळं टाकायचं. हे आता अजून फ्राय करत राहायचं. त्याच्यामध्ये आता मी 1 चम्मच मीठ टाकले. आणि आता हे छानपैकी फ्राय होऊ द्यायचं. हे बघा छान असं मस्त फ्राय केलं आहे याच्यामध्ये. तर आता हे एवढंच पाणी टाकायचं आपल्याला, जास्त पाणी टाकायचं नाही, कारण की बिर्याणी राईस आहे तर ऑलरेडी भिजवला होता तो मी, त्यामुळे जास्त पाणी आपल्याला लागणार नाही. आणि हे बिर्याणी टाईपच होईल आता हा राईस. आणि वरतून कोथिंबीर टाकूया त्याच्यात. आणि इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये घी. घीमुळे छान एक फ्लेवर तयार होतो. आता हे थोडंसंच मी हलवते आणि घी तसंच राहू देते. घी एकदम सगळीकडं मेल्ट होऊन जाईल, ठीक आहे नाही. आता आपण याला कुकर लावू. चला आता कुकर लावून घ्या आणि याची 1 शिट्टी मारली की आपण नंतर दाखवूया. ओके. हे बघा, वाव, दिस इज कॉल्ड बिर्याणी. हे बघा, राईस एकदम खुला खुला झाला आहे आणि तेच पाहिजे होतं आपल्याला. हेच पाहिजे होतं आपल्याला की एकदम मोकळा मोकळा झाला आहे. हे बघा, आता आपण हा राईस मिक्स करूया. एकदम सुट्टा सुट्टा झाला आहे. आणि या साईडला मेथी बनते. ही मेथी आहे, ही आम्ही कुंडीमध्ये लावलेली मेथी आहे आणि ही मेथी आता बनवतो आहे आम्ही. आणि मस्त, हे बघा किती सुंदर झाला आहे, मस्त झाला आहे. आता याला छान प्रकारे गार्निशिंग वगैरे करून मग मी एंड करेन. आता याच्यावरती मी कोथिंबीर गार्निशिंग केली आहे. आणि ही दह्याची चटणी आहे, ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्ही ज्यासोबत खाऊ शकता किंवा लोणचं पापड. पण नुसतंच ही बिर्याणी खायला पण खूप भारी आहे. जस्ट क्रिएटिव्ह दीपिका. प्लीज लाईक, सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.